नमस्कार, मानसीच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण स्वीट कॉर्न ग्रेव्ही म्हणजेच मक्याच्या दाण्यांची भाजी पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 कप स्वीट कॉर्न मीठ टाकून वाफवून घेतलेले आहेत. 10-12 काजू व थोडेसे मगजबी 1 तास अगोदर पाण्यात भिजत ठेवले होते. आता हे भिजवलेले काजू आणि मगजबी 2-3 मिनटं पाण्यामध्ये उकळवून घ्यायचे आहेत. 2-3 मिनटं पाण्यात उकळल्यानंतर हे काजू आणि मगजबी पूर्णपणे थंड करून याची मिक्सरला फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये 2 चमचे बटर घालून घेतलं. आता यामध्ये हे वाफवून घेतलेले स्वीट कॉर्न घालून घ्यायचे. त्याचबरोबर थोडंसं मीठ टाकून गॅसची फ्लेम फुल ठेवून साधारण 5 ते 6 मिनटं हे स्वीट कॉर्न परतून घ्यायचे आहेत. स्वीट कॉर्न परतून झाले की ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता पुन्हा त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं. जिरं तडतडलं की यामध्ये 1 चमचा बारीक कट केलेला लसूण घालून घेतला. त्यानंतर 1 मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून यामध्ये घालून घेतला. कांदा मिनिटभर परतला की यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालून घ्यायची. त्याचबरोबर 1 हिरवी मिरची बारीक कट करून यामध्ये घालून घ्यायची. आणखी 2 मिनटं हा कांदा परतून घ्यायचा. दोन मिनिटांनंतर 1 मोठा टोमॅटो बारीक कट करून यामध्ये घालून घ्यायचा. टोमॅटोसुद्धा या कांद्यासोबत परतून घ्यायचा. टोमॅटो परतून झाला यामध्ये पावडर मसाले टाकून घ्यायचे. पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा किचन किंग मसाला व त्यासोबतच थोडीशी कसुरी मेथी यामध्ये घालून घ्यायची. हे मसाले या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे. मसाले मिक्स करून झाले की यामध्ये साधारण 2-3 चमचे पाणी घालून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत हे मसाले शिजवून घ्यायचे. इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्यांना छान असं तेल सुटले. आता या स्टेजला ही तयार काजू आणि मगजबीची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची. आवश्यकतेप्रमाणे यामध्ये पाणी ॲड करायचं. शक्यतो याची ग्रेव्ही दाटसरच ठेवायची. आता या ग्रेव्हीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला व सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून या ग्रेव्हीला 1 उकळी काढून घ्यायची. ग्रेव्हीला उकळी आली की यामध्ये हे स्वीट कॉर्न घालून घ्यायचे. स्वीट कॉर्न घातल्यानंतर आणखी 6 ते 7 मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची. 6-7 मिनटं भाजी शिजल्यानंतर सर्वात शेवटी थोडीशी क्रीम घालून भाजी सर्व करायची. इथे आपली स्वीट कॉर्न ग्रेव्ही खाण्यासाठी तयार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.